Hello students, welcome to online physics lectures. We are studying chapter 10 magnetic fields due to electric current. Last time we had started with axial magnetic field produced by current in a circular loop. Here we shall obtain magnetic field due to current in a circular loop at different points along its axis. We assume that current is steady. एक सर्क्युलर लूप आहे. या लूपची रेडियस कॅपिटल आर आहे आणि लूप अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये स्टेडी म्हणजे कॉन्स्टंट करंट कॅरी करते आहे. लूप एक्स वाय प्लेनमध्ये आहे. ही एक्स ॲक्सिस आहे, ही वाय ॲक्सिस आहे. लूप एक्स वाय प्लेनमध्ये आहे. या लूपच्या सेंटर ओ पासून आपण तिसरी ॲक्सिस त्या प्लेनला परपेंडिक्युलर काढणार आहोत अँड दिस इज द झेड ॲक्सिस. या ॲक्सिसवरती कुठंही आपण एखादा एक पॉईंट पी निवडणार आहोत. हा पॉईंट पी या लूपपासून आर एवढ्या डिस्टन्सवरती आहे. या लूपचा कुठलाही सेगमेंट त्या पॉईंट पी पासून आर डिस्टन्सवरती असेल. आपल्याला या पी पॉईंटवरती या सर्क्युलर करंट कॅरिंग लूपमुळे निर्माण झालेलं मॅग्नेटिक फील्ड या झेड ॲक्सिसवरती पॉईंट पी वरती काढायचं आहे. फिगर शोज अ सर्क्युलर लूप ऑफ वायर carrying current I. The loop itself is in xy plane with the center at origin O. The radius of the loop carrying steady current I is capital R. We need to calculate the magnetic field at point P on Z axis at distance R from the element dl of the loop. या लूपचा एक छोटासा इलेमेंट इथं घ्या किंवा इथं घ्या, त्याच्या अपोजिट. त्या इलेमेंटच्या सेंटर पासून पॉइंट पी पर्यंतचं अंतर हे आर आहे. युजिंग बायोट-सॅवर्ट्स लॉ, द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड dB इज गिवन बाय बायोट-सॅवर्ट्स लॉ नुसार dB बार is equal to mu 0 upon 4 pi I times dl bar cross r bar भागिले r cube. इथं न्यूमरेटरला r bar घेतलेला आहे म्हणून r cube. We have r square is equal to capital R square plus z square. पायथागोरस थेरम प्रमाणे हा राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. हा अँगल 90 आहे म्हणजे हे हायपोटेनियस आहे. आर स्क्वेअर इज हे अंतर कॅपिटल आर आहे. सो कॅपिटल आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. एनी एलिमेंट dl will always be perpendicular to vector r bar from the element to the point P. हा एलिमेंट जो आहे म्हणजे हा कोन देखील 90चा असणार. इथं हा कोन म्हणजे हा जो इलेमेंट आहे या लाईनला परपेंडिक्युलर आहे. सो द इलेमेंट dl bar will be perpendicular to the vector r bar from the element to the point P. The element dl bar is in xy plane and vector r bar is in yz plane. Hence, dl bar cross r bar is equal to dl r sin theta. theta 90 आहे, sin 91 आहे. So dl bar cross r bar is equal to dl multiplied by r. ही व्हॅल्यू या मॉड चिन्हामध्ये जो क्रॉस प्रॉडक्ट आहे त्याच्याऐवजी ही किंमत टाकायची. सो dl मल्टिप्लाइड बाय r, r क्यूब आहे डिनॉमिनेटरला, एक r कॅन्सल होईल. So dB is equal to mu 0 upon 4 pi I dl upon r square.
आर स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करू. आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. द डायरेक्शन ऑफ डी बी बार is perpendicular to the plane formed by dl bar and r bar. क्रॉस प्रॉडक्टचं डायरेक्शन हे नेहमी ज्या प्लेनमध्ये ते दोन व्हेक्टर्स असतील त्याला परपेंडिक्युलर असतं. म्हणून या डी बी बारचं डायरेक्शन डी एल बार आणि आर बार ज्या डायरेक्शनमध्ये आहे त्याला परपेंडिक्युलर असणार आहे. इट्स झेड कंपोनंट इज डी बी झेड and the component perpendicular to the z-axis is dB perpendicular. The component dB perpendicular when summed over yield 0 as they cancel out due to symmetry. इथं या एलिमेंटचं मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड केलं. हे मॅग्नेटिक इंडक्शन ह्या लाईनला परपेंडिक्युलर पाहिजे आहे म्हणून डी बीचं डायरेक्शन हे आहे. या डी बीला आपण रिझॉल्व केलेलं आहे दोन कंपोनंट्समध्ये. जर हा अँगल थिटा असेल तर हा अँगल पण थिटा असेल. या कंपोनंटला थिटा टच करतोय. मग इथं या कंपोनंटची किंमत डी बी झेड आहे आणि या कंपोनंटची किंमत आहे डी बी परपेंडिक्युलर. जसं या एलिमेंटचं केलं तसं या एलिमेंटचं पण मॅग्नेटिक इंडक्शन काढता येईल. त्याचं डायरेक्शन या डी बीच्या विरुद्ध बाजूला असेल म्हणजे या बाजूला असेल. त्या डी बीला रिझॉल्व केलं तर पुन्हा दोन कंपोनंट्स मिळतील. या दिशेमध्ये डी बी झेड, या दिशेमध्ये डी बी परपेंडिक्युलर. हा डी बी परपेंडिक्युलर आणि त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये असणारे डी बी परपेंडिक्युलर कॅन्सल होतील. म्हणजे परपेंडिक्युलर कंपोनंट सगळे कॅन्सल होतील आणि हे पॅरलल कंपोनंट जे आहेत म्हणजे झेड ॲक्सिसच्या दिशेमधले जे कंपोनंट आहेत यांची ॲडिशन होईल, सम होणार आहे. सिमेट्रीनुसार जसं या दोघांचं केलं आपण तसं प्रत्येक दोन डायमेट्रिकली अपोजिट एलिमेंटचं मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड करायचं. सगळ्यांचे परपेंडिक्युलर कंपोनंट्स कॅन्सल होतील आणि झेड ॲक्सिसचे कंपोनंट ॲड होतील. द कंपोनंट डी बी परपेंडिक्युलर व्हेन समड ओव्हर म्हणजे बेरीज केल्यानंतर यील्ड 0 म्हणजे एकूण निष्कर्ष सगळ्यांची बेरीज किती यील्ड होईल म्हणजे किती उत्तर येईल 0 ॲज दे कॅन्सल आउट ड्यू टू सिमेट्री. दिस कॅन बी इझिली सीन फ्रॉम द डायमेट्रिकली अपोजिट एलिमेंट्स डी एल बार गिविंग डी परपेंडिक्युलर अपोजिट टू दॅट ड्यू टू डी एल बार. Hence, only Z components remain. सगळ्यांचे डी बी परपेंडिक्युलर कंपोनंट डायमेट्रिकली अपोजिट एलिमेंटचे प्रत्येकाचे डी बी परपेंडिक्युलर कंपोनंट कॅन्सल होतील आणि प्रत्येकाचे फक्त झेड कंपोनंट शिल्लक राहतील. Therefore, the net contribution along Z axis is obtained by integrating dBz ज्याची किंमत आहे dB cos theta. मग नेट कॉन्ट्रीब्युशन नेट मॅग्नेटिक इंडक्शन करायचं असेल तर सर्वांच्या डी बी झेडची बेरीज करावी लागेल म्हणजे इंटिग्रेशन करावं लागेल आणि हे इंटिग्रेशन पूर्ण लूपवरती करायचं आहे. फिगरमध्ये कॉस थिटाची किंमत हा थिटा आहे. कॉस थिटा म्हणजे ॲडजस्टंट साईड. ही ॲडजस्टंट साईड आहे रेडियस. आपण हायपोटेनियस आहे स्मॉल आर. सो कॉस थिटा इज आर अपॉन आर. आरची किंमत आहे रूट झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. सो बी झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन डी बी झेड आणि डी बी झेडची किंमत आहे डी बी आणि कॉस थिटा. डी बीची किंमत आपल्याकडे इथं आहे μ0 I अपॉन 4 डी एल अपॉन झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. μ0 I अपॉन 4 कॉन्स्टंट आहे बाहेर काढलं. शिल्लक राहिलं डी एल अपॉन झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आणि गुणिले कॉस थिटा. कॉस थिटाची किंमत टाकू आर अपॉन रूट झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. मग इथं झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आहे आणि इथं झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू हाफ आहे. या दोघांना एकत्रित केलं तर झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. न्यूमरेटरला कॉस थिटामध्ये आर आहे तो आर आणि डी एल शिल्लक राहिले इज इक्वल टू. आता इथं
आर अपॉन झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2 कॉन्स्टंट आहे, त्याला पण बाहेर काढता येईल. सो म्यू 0 आय अपॉन 4 पाय आणि आर अपॉन झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2 हे बाहेर निघालं. मग शिल्लक राहिलं इंटिग्रेशन डी एल. इंटिग्रेशन डी एल म्हणजे अशा सर्व एलिमेंटच्या लांबींची बेरीज. मग प्रत्येक एलिमेंटच्या लांबीची बेरीज केली तर आपल्याला सर्कम्फरन्स ऑफ सर्कल मिळेल. सर्कलचं सर्कम्फरन्स 2 पाय आर आहे. 2 पाय 4 पाय कॅन्सल होऊन 2 शिल्लक राहील. सो म्यू 0 अपॉन 2 आय आर आणि हा आर म्हणजे आय आर स्क्वेअर डिवायडेड बाय झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. This is the magnitude of magnetic field due to current I in the loop of radius r at a point P on z axis of the loop. Current carrying loop मुळे z axis वरती कुठलाही पॉइंट P जो असेल त्या पॉइंट वरचं मॅग्नेटिक इंडक्शन हे एवढं असणार आहे. This is the magnetic induction at point P on z axis. पुढचा पार्ट जो आपण घेणार आहोत तो आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ अ करंट लूप. वी नो दॅट द मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट पी ऑन द ॲक्सिस इज गिवन बाय. आपण आता फॉर्म्युला डिराईव्ह केला. बी झेड इज इक्वल टू म्यू 0 आय आर स्क्वेअर अपॉन 2 झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. ॲज अ स्पेशल केस द फील्ड ॲट द सेंटर ऑफ द लूप is obtained from the above equation by letting z is equal to 0. जर हा पॉइंट P जो आहे आपण सेंटर वरती आणला म्हणजे इथं आणला तर z जो आहे पॉइंट P जसा खाली सरकेल तसा हा z कमी कमी होत जाईल आणि जेव्हा हा पॉइंट P O वरती येईल म्हणजे सर्कलच्या सेंटरला येईल तेव्हा z ची व्हॅल्यू 0 असेल. मग स्पेशल केसमध्ये z इज इक्वल टू 0 घेऊ. z इज इक्वल टू 0 टाकलं तर डिनॉमिनेटरला शिल्लक राहील आर स्क्वेअर रेस टू 3/2 म्हणजे आर क्यूब. न्यूमरेटरला आर स्क्वेअर आहे म्हणजे आर स्क्वेअर भागिले आर क्यूब म्हणजे शिल्लक राहिलं बी झेड. बी ओ इज इक्वल टू पॉइंट सेंटरवरती आलेला आहे. सो बी ओ इज इक्वल टू म्यू 0 आय अपॉन 2 आर. फॉर अ कॉईल ऑफ एम टर्न्स इथं सिंगल टर्नची कॉईल होती. सिंगल टर्नच्या कॉईलच्या सेंटरला एवढं मॅग्नेटिक इंडक्शन निर्माण झालं. जर कॉईलमध्ये एन टर्न्स असतील तर याला एन ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो बी विल बी म्यू 0 एन आय अपॉन 2 आर. द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स फ्रॉम अ सर्क्युलर लूप आर डिपिक्टेड इन द अबव फिगर. त्या करंट लूपच्या सेंटरला किंवा अवतीभोवती निर्माण होणारं मॅग्नेटिक फील्ड या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. जर हा पॉइंट घेतला तर मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन राईट हँड रूल प्रमाणे हा जो इथे इलेमेंट आहे त्याला उजव्या हातामध्ये पकडायचं. थंब करंटच्या दिशेमध्ये आतल्या बाजूला ठेवायचं आपण. मग कर्ल्ड फिंगर्स या दिशेमध्ये रोटेट होतील म्हणजे या पॉइंटवरती मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन असं असेल क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. जर आपण या पॉइंटच्या एक्झॅक्टली अपोजिट आलो तर इथं जो इलेमेंट आहे तो उजव्या हातामध्ये पकडायचा आहे. थंब जो आहे करंटच्या दिशेमध्ये, आता करंट इथून बाहेर येतोय, मग थंब जो आहे हा बाहेरच्या बाजूला ठेवायचा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कर्ल्ड फिंगर्स या दिशेमध्ये रोटेट होत आहेत म्हणजे मॅग्नेटिक फील्ड या दिशेमध्ये असेल. या लाईन्स जसं जसं आपण दूर जाऊ या लाईन्स बघा स्प्रेड होत जात आहेत. ही लाईन स्प्रेड होऊन या दिशेमध्येच जाणार आहे. लाईन या दिशेमध्येच जाणार आहे. मग या सर्क्युलर कॉईलच्या सेंटरला किंवा सर्क्युलर कॉईलच्या आतमध्ये निर्माण होणारं जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे हे या आकृतीमध्ये आपण दाखवलेलं आहे. द डायरेक्शन ऑफ द फील्ड इज ॲज पर राईट हँड थंब रूल. कर्ल द palm of your right hand along the circular wire with the fingers in the direction of current. The stretched right hand thumb gives the direction of magnetic field. आता हा रूल इथं त्याने मॉडिफाय केलेला आहे, अर्थ तोच आहे.
तो काय म्हणतो आहे, थंबला स्ट्रेच करण्याच्या ऐवजी तुमचे फिंगर्स जे आहेत ते करंटच्या दिशेमध्ये घेऊन जा. मग अशा परिस्थितीमध्ये जो थंब आपण स्ट्रेच केलेला आहे गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्या पॉईंटवरती मॅग्नेटिक फील्ड, समजा हा एलिमेंट निवडला तर या पॉईंटवरती करंट ह्या दिशेमध्ये चाललेला आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड हे वरच्या बाजूला आहे. दस द अप्पर पार्ट ऑफ द लूप seen in figure 10.20 may be regarded as north pole and lower part as south pole of a bar magnet. आता कॉइल, करंट कॅरिंग कॉइल मॅग्नेटिक फील्ड निर्माण करते. हे मॅग्नेटिक फील्ड एका मॅग्नेट सारखंच आहे आणि आपल्याला माहिती आहे मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड साऊथ पासून नॉर्थ कडे जातं. इथं या फिगरमध्ये मॅग्नेटिक फील्ड खालच्या पृष्ठभागापासून वरच्या पृष्ठभागाकडे चाललेलं आहे. म्हणजे या कॉइलचा खालचा पृष्ठभाग साऊथ पोल सारखं काम करेल, या कॉइलचा वरचा पृष्ठभाग हा नॉर्थ पोल सारखं काम करेल. सो द अप्पर पार्ट ऑफ द लूप मे बी रिगार्डेड ॲज नॉर्थ पोल अँड लोअर पार्ट ऑफ द लूप ॲज साऊथ पोल ऑफ अ बार मॅग्नेट. सर्क्युलर लूप कॅरिंग अ करंट as a magnetic dipole. करंट कॅरिंग कॉइल आणि मॅग्नेटिक कॉइल यांच्यामधला संबंध आपल्याला बघायचा आहे. द बिहेवियर ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर करंट लूप ॲट लार्ज डिस्टन्सेस इज व्हेरी सिमिलर टू दॅट ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड ऑफ अन इलेक्ट्रिक डायपोल. इलेक्ट्रिक डायपोलचं इलेक्ट्रिक फील्ड आणि सर्क्युलर लूपचं मॅग्नेटिक फील्ड हे दोन्ही बऱ्यापैकी एक समान आहेत, एकसारखे आहेत. फ्रॉम द अबाव इक्वेशन फॉर बी झेड ॲट लार्ज डिस्टन्सेस झेड फ्रॉम द लूप अलॉंग इट्स ॲक्सिस. आता पॉईंट जो निवडतो आहे हा पॉईंट पी खूप लांब अंतरावरती आहे. पॉईंट पी लांब असेल तर हे झेड अंतर जे आहे कॅपिटल आर अंतराच्या तुलनेमध्ये झेड इज व्हेरी मच लार्जर ॲज कम्पेअर्ड टू आर. मग आपण आर खूप लहान आहे म्हणून आता इथं तो निग्लेक्ट करणार आहोत. सो झेड इज व्हेरी मच ग्रेटर दॅन आर, निग्लेक्ट आर. सो आपल्याला एक एक्सप्रेशनमध्ये काय मिळेल, या फॉर्म्युल्यामधला आर निग्लेक्ट करायचा आहे म्हणजे तो 0 पुट करायचा आहे. म्हणजे फॉर्म्युला काय शिल्लक राहील, म्यू 0/2 आय आर स्क्वेअर अपॉन झेड स्क्वेअर रेस टू 3/2 म्हणजे झेड क्यूब. सो बी झेड इज इक्वल टू म्यू 0 आय आर स्क्वेअर अपॉन ट्वाइस झेड क्यूब. एरिया ऑफ द लूप इज, एरिया इज पाय आर स्क्वेअर. मग या इक्वेशनला पायने मल्टिप्लाय केलं, पायने डिवाइड केलं, काही फरक पडणार नाही. आणि पाय आर स्क्वेअर म्हणजे काय आहे, एरिया. सो आता या इक्वेशनला पायने मल्टिप्लाय डिवाइड केल्यानंतर इक्वेशन काय होईल, म्यू 0 आय ए आणि डिवायडेड बाय 2 पाय झेड क्यूब. दिस इज फॉर्म्युला फॉर झेड व्हेरी मच ग्रेटर दॅन आर. द मॅग्नेटिक मोमेंट एम बार ऑफ अ सर्क्युलर लूप इज डिफाइंड ॲज m bar is equal to I a bar, where a bar is a vector of magnitude a and direction perpendicular to a. या कॉइलचा मॅग्नेटिक डायपोल म्हणजे काय आहे, करंट आणि एरियाचा गुणाकार. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट वेक्टर आहे व त्याचं डायरेक्शन दाखवण्यासाठी इथं आपण एरियाला पण वेक्टर ॲझ्युम करतोय. एरिया वेक्टर हा नेहमी कॉइलच्या किंवा एरियाला परपेंडिक्युलर असतो. सो ए बार इज अ वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड ए अँड डायरेक्शन परपेंडिक्युलर टू ए. सो बी झेड इज इक्वल टू म्यू 0/2 पाय, इथं म्यू 0/2 पाय. आय एच्या ऐवजी मॅग्नेटिक मोमेंट लिहायचं आहे एम आणि झेड क्यूब ॲज इट इज आहे. बीचं डायरेक्शन आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं डायरेक्शन सेम आहे. सो वेक्टर फॉर्ममध्ये bz bar is equal to mu 0/2 pi twice m bar upon z cube. Note that bz bar and m bar are in same direction, that is perpendicular
to the plane of the loop. Using electrostatic analog, इलेक्ट्रिक फील्डच्या समानतेनुसार आपल्याला माहिती आहे जर आपण ॲक्सियल पॉईंटवरती इलेक्ट्रिक डायपोलच्या ॲक्सियल पॉईंटवरती इलेक्ट्रिक फील्ड फाइंड केलं तर फॉर्म्युला काय आहे 2p बार अपॉन 4πε0 z3. हा फॉर्म्युला चेक केलं तर सारखा आहे. मॅग्नेटिझममध्ये कॉन्स्टंट μ0 अपॉन 4π असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये कॉन्स्टंट 1 अपॉन 4πε0 असतो. इथं ट्वाइस m बार आहे, त्याच्याऐवजी इथं आलं ट्वाइस p बार. m म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि p म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. z3 आहे, विच इज द इलेक्ट्रिक फील्ड ॲट अन ॲक्सियल पॉइंट ऑफ द डायपोल. मग डायपोलच्या ॲक्सियल पॉइंटवरती जेवढं इलेक्ट्रिक फील्ड निर्माण होतं तेवढंच मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटच्या ॲक्सियल पॉइंटवरती निर्माण होतं, तेवढंच मॅग्नेटिक फील्ड सर्क्युलर कॉइलच्या ॲक्सियल पॉइंटवरती निर्माण होतं. म्हणजे सर्क्युलर करंट कॅरिंग कॉइलच्या ॲक्सिसवरती निर्माण होणारं मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक डायपोलच्या ॲक्सिसवरती निर्माण होणारं इलेक्ट्रिक फील्ड फॉर्म्युला दोघांचे सेम आहे. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि मॅग्नेटिझम यांच्यामध्ये समानता आहे. पुढचा भाग जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे एम्पियर्स लॉ. एम्पियर्स लॉ बायोट सॅवर्ट्स लॉच आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने सांगितला गेलेला आहे. वी नो दॅट इफ अ डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस इज गिवन one can obtain electric field by using inverse square law. जर डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज आपल्याला माहित असेल आणि एखाद्या पॉइंटवरती आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करायचं असेल तर इनवर्स स्क्वेअर लॉने ते आपल्याला काढता येईल. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड इज इनवर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. याला इनवर्स स्क्वेअर लॉ म्हणायचं. इफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस इज प्लॅनर म्हणजे प्लेनवरती चार्ज असेल और हॅज स्पेरिकल और सिलेंड्रिकल सिमेट्री, देन with the help of Gauss law we can find the net electric field with relative ease. जर वस्तू वरील चार्ज डिस्ट्रीब्युशन एखाद्या प्लेनवरती असेल, एखाद्या स्पिअरवरती असेल किंवा सिलेंडरवरती असेल म्हणजे चार्ज सिमेट्रिक असेल तर एखाद्या पॉइंटवरचं इलेक्ट्रिक फील्ड आपण गॉस लॉने अगदी सहजपणे काढू शकू. रिलेटिव्हली इज म्हणजे सोप्या आणि सोयीस्कर पद्धतीने गॉस लॉचा वापर करून आपल्याला अशा चार्ज डिस्ट्रीब्युशनचं इलेक्ट्रिक फील्ड काढता येऊ शकतं. ऑन सिमिलर नोट, याच धर्तीवरती वी कॅन ऑब्टेन मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय डिस्ट्रीब्युशन ऑफ करंट, नॉट चार्जेस. मॅग्नेटिक फील्ड करंटमुळे निर्माण होतं व जसं चार्जच्या डिस्ट्रीब्युशनवरनं गॉस लॉचा वापर करून इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करता येतं, अगदी त्याच पद्धतीने करंटचं डिस्ट्रीब्युशन माहीत असेल तर आपल्याला मॅग्नेटिक फील्डमुळे करंट कॅरिंग कंडक्टरमुळे निर्माण होणारं मॅग्नेटिक फील्ड तितक्याच सहजतेने सोप्या पद्धतीने काढता येऊ शकतं. अगेन, इफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ करंट हॅज सम सिमेट्री then we can use Ampere's law to find out the magnetic field with fair ease, as you will see below. जर करंटचं डिस्ट्रीब्युशन सिमेट्रिक असेल, एक समान असेल तर आपल्याला एम्पियर्स लॉचा वापर करून मॅग्नेटिक फील्ड अगदी सोप्या पद्धतीने सहजपणे काढता येऊ शकेल. हे आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे आता पुढे स्टडी करणार आहोत. You have studied Biot-Savart's law and its consequences. The Ampere's law can be derived from Biot-Savart's law. Ampere law जो आहे हा Biot-Savart's law पासूनच डिराइव्ह करता येतो. The law is due to Andre Marie Ampere, after whom the SI unit of current is named. The Ampere law is line integral of magnetic induction over closed loop is equal to mu0 times current flowing through that loop.
गॉस थेरम जसा होता, गॉस थेरम सारखाच एम्पियर्स लॉ आहे. गॉस थेरम मध्ये आपण म्हटलं होतं लाईन इंटिग्रल ऑफ ई बार डॉट डी एस बार इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन झिरो. इथं लाईन इंटिग्रल ऑफ बी बार डॉट डी एस बार इज इक्वल टू म्यू झिरो टाइम्स आय. हे जे चिन्ह आहे इंटिग्रेशनचं ज्याच्या भोवती सर्कल काढलेलं आहे, दिस इंडिकेट्स दॅट इंटिग्रल इज इव्हॅल्युएटेड ओव्हर अ क्लोज्ड लूप कॉल्ड एम्पेरियन लूप. हे जे इंटिग्रेशन आहे ते का आपल्याला क्लोज्ड लूप वरती घ्यायचं आहे आणि त्या क्लोज्ड लूपला एम्पेरियन लूप असं म्हणायचं आहे. द करंट आय ऑन द राईट हँड साइड इज द नेट करंट एनसर्कल्ड बाय द एम्पियर लूप. इथं राईट साइडला जो आय आलेला आहे हा आय म्हणजे त्या एम्पेरियन लूपच्या आतमध्ये, त्या एम्पेरियन लूपच्या आतमध्ये समाविष्ट असणारा करंट. द करंट एनक्लोज्ड बाय द एम्पेरियन लूप, किंवा ज्या करंटला तो लूप एनक्लोज करतोय, एनसर्कल करतोय, ज्याच्या भोवती तो सर्कल करतोय, त्या सर्कलच्या आतलं त्या सर्कलच्या आतमधला एकूण करंट. In an example shown in figure 10.22, cross sections of 4 long straight wires carrying currents I1, I2, I3, I4 into or out of the plane of the paper are shown. इथं या कृतीमध्ये ही एक लूप आहे. या लूपमध्ये काही करंट्स दाखवलेले आहेत. I1, I2, I3, I4. आता तुम्हाला माहिती आहे जर डॉटच्या भोवती सर्कल दाखवलेला असेल तर मॅग्नेटिक फील्ड किंवा करंट बाहेर येणार आहे, म्हणजे आपल्याकडे येतोय करंट. जिथं क्रॉस चिन्ह दाखवलेलं असेल याचा अर्थ करंट आतमध्ये चाललेला आहे, म्हणजे आपल्याकडून त्या पेपरच्या आत चाललेला आहे. इथं करंट पेपरच्या बाहेर येतो आहे, या क्रॉस चिन्हाचा अर्थ पेपरच्या आतमध्ये करंट चाललेला आहे. An Amperian loop is drawn to encircle 3 of the current wires and not the fourth. एक Amperian loop असा काढलेला आहे की तो फक्त या 3 करंटला सर्कल करतोय. एनसर्कल म्हणजे सर्कल करणे. या 3 करंट्सच्या भोवती तो सर्कल तयार करतोय, मात्र I4च्या भोवती तो सर्कल तयार करत नाही, म्हणजे थोडक्यात I4 त्या सर्कलच्या बाहेर आहे. As the current goes perpendicular to the plane of the paper, B bar is in the plane of the paper even if its direction is unknown. करंट बाहेर येतोय, आत जातोय, म्हणजे एखाद्या पॉइंटवरचं जे मॅग्नेटिक फील्ड असेल हे त्या प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे नेहमी बाहेर येणार असतं. परपेंडिक्युलर असेल म्हणजे बाहेर येणार असतं किंवा आतमध्ये. इथं बघा या सर्कलच्या भोवती करंट ज्या दिशेमध्ये चाललेला आहे त्या दिशेमध्ये, किंवा आपण लूप ज्या दिशेमध्ये काढलेला आहे त्या दिशेमध्ये बोटं घ्यायची. थंब बाहेर येतोय, वरच्या बाजूला जातोय, म्हणजे याचा अर्थ थंब आपल्याकडे पॉइंट करतोय. म्हणून मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते त्याला परपेंडिक्युलर असेल, थंबच्या दिशेमध्ये असेल. द लेंथ ऑफ द इलेमेंट ऑन द एम्पेरियन लूप इज DL बार. इथं एक छोटासा इलेमेंट निवडलेला आपण DL बार, ज्याची लांबी आहे. या लांबीची लेंथ ऑफ द इलेमेंट ऑफ द एम्पियरियन लूप इज DL बार. आता B बार डॉट DL बार इज इक्वल टू त्या पॉइंटवरचा मॅग्नेटिक फील्ड गुणिले DL गुणिले B आणि DL यांच्यामधला अँगल. B बार या दिशेमध्ये आहे, DL बार या दिशेमध्ये आहे, दोघांमधला अँगल हा थिटा घेतो. So B bar dot DL bar is equal to B DL cos theta. So line integral B bar dot DL bar is equal to line integral B DL cos theta. इथं थिटा म्हणजे मॅग्नेटिक फील्ड बाहेर येणार आहे, DL या दिशेमध्ये आहे, म्हणजे दोघांमधला कोन 90 डिग्री आहे. दोघांमधला कोन 0 डिग्री आहे, कारण B त्या पॉइंटवरती टँजंटच्या दिशेमध्ये आहे, DL च्या दिशेमध्ये आहे. सो थिटाची किंमत 0 आहे, कॉस 0 ची व्हॅल्यू 1.
बी कॉस थिटा डी एल आणि ॲम्पियरियन लूपनुसार ॲम्पियरियन लॉनुसार लाईन इंटिग्रलची किंमत म्यू 0 आय असली पाहिजे. सो इथं लिहिलेलं आहे इज इक्वल टू म्यू 0 आय. दस द इंटिग्रेशन इज ओव्हर द प्रॉडक्ट ऑफ लेंथ डी एल ऑफ द ॲम्पियरियन लूप अँड द कंपोनंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बी कॉस थिटा टँजंट टू द लूप. कंपोनंट टँजंटच्या दिशेमध्ये घ्यायचा. टँजंट हा बी आहे, मग या बीचा कंपोनंट जर मी घेतला तर या दिशेमधला तो कंपोनंट जो आहे थिटा याला टच करतोय, म्हणजे या दिशेमधला मॅग्नेटिक फील्डचा कंपोनंट असेल डी बी कॉस थिटा. डी बी मॅग्नेटिक फील्ड बी आहे म्हणून डी बीच्या ऐवजी बी कॉस थिटा. वी यूज द कर्ल्ड palm right hand rule so that we can mark the currents with positive sign or negative sign. Curl the right hand palm along the Amperian loop with fingers in the direction of integration. ज्या दिशेमध्ये तुम्ही इंटिग्रेशन करणार आहात त्या दिशेमध्ये तुम्हाला फिंगर्स जे आहेत, कर्ल द राईट हँड palm along the Amperian loop with the fingers in the direction of integration. Then current in the direction of the stress thumb is assigned positive value and the current in the direction opposite to the stress thumb is assigned negative value. आपण लूपला या दिशेमध्ये इंटिग्रेट करणार आहोत, म्हणजे या दिशेमध्ये लूप्स ॲड करणार आहोत. राईट हँड त्या दिशेमध्ये स्ट्रेच करायचे, फिंगर्स त्या दिशेमध्ये स्ट्रेच करायचं आहे. करंट बाहेर येतोय म्हणजे याचा अर्थ थंब जो आहे तो बाहेर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर करंट थंबच्या दिशेमध्ये असेल तर त्याला पॉझिटिव्ह घ्यायचा आणि करंट या थंबच्या विरुद्ध दिशेमध्ये असेल तर तो निगेटिव्ह घ्यायचा. कर्ल द राईट हँड palm along the Amperian loop with the fingers in the direction of integration. Then current in the direction of stress thumb is assigned positive sign and current in the direction opposite to the stress thumb is assigned negative sign. For the distribution of current as shown in figure, I1 and I2 are coming out of the plane of the paper. डॉट चिन्हाचा अर्थ होतं perpendicular to the plane of the figure म्हणजे coming outwards, parallel to the stress thumb. स्ट्रेस थंबला पॅरलल आहे, hence they are positive. I3 on the other hand is going into the plane of the paper. क्रॉस चिन्ह आहे म्हणजे आतमध्ये जाणार आहे. सो I3 ची किंमत आपल्याला घ्यायची आहे निगेटिव्ह. सो लाईन इंटिग्रल बी कॉस थिटा डी एल इज इक्वल टू म्यू 0 टाइम्स. 3 करंट आहेत आतमध्ये लूपच्या, I1 I2 पॉझिटिव्ह आहे, I3 निगेटिव्ह आहे. या तिघांची बेरीज I1 प्लस I2 मायनस I3. The current I4 is not within the Amperian loop. As the integration is over a full loop, contribution of I4 to B cancel out. I4 लूपच्या बाहेर आहे म्हणून त्याचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे 0 घ्यायचं, कारण याचं मॅग्नेटिक फील्ड जेवढं आत जाईल तेवढंच बाहेर जाणार आहे म्हणून त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे 0 घ्यायचं. Equation 10.58 represents Ampere's law or Ampere's circuital law. Ampere lawचं दुसरं नाव काय आहे? Ampere circuital law. As an application of Ampere's law, let us consider a long straight wire carrying current I. B bar and D bar and DL bar are tangential to the Amperian loop, which is a circle here. एक इन्फिनाइटली लॉन्ग वायर आहे, करंट कॅरी करते आहे I. या कंडक्टरच्या भोवती आपण एक एम्पेरियन लूप घेणार आहोत. या एम्पेरियन लूपचा एक छोटासा इलेमेंट घ्यायचा आहे ज्याची लांबी DL बार आहे. मग या करंटमुळे जे काही मॅग्नेटिक फील्ड निर्माण होईल या पॉइंटवरती ते या सर्कलला टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये असेल. मग हे बी बार या करंटने निर्माण केलेलं मॅग्नेटिक फील्ड आहे.
B bar and DL bar are tangential to the Amperian loop, which is a circle here. हे दोन्ही B bar आणि DL bar एकाच दिशेमध्ये आहे. म्हणून काय करणार आपण? B bar डॉट DL bar इज इक्वल टू B DL cos theta. थिटा म्हणजे B bar आणि DL bar यांच्यामधला अँगल. B bar आणि DL bar एकाच दिशेमध्ये आहेत, म्हणजे त्यांच्यामधला अँगल थिटा 0 आहे आणि cos 0 ची किंमत 1 आहे. सो B bar डॉट DL bar इज इक्वल टू B DL इज इक्वल टू B R D थिटा. इथं बघा, हा जर मी एक इलेमेंटचे दोन्ही टोकं सेंटरला जॉईन केले, हा अँगल थिटा घेतला, तर सर्क्युलर मोशन मध्ये आपण स्टडी केलं अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. हा अँगल डी थिटा आहे. ही जी आर्क तयार होईल त्या आर्कची लांबी आहे DL आणि सर्कलचा रेडियस स्मॉल r आहे. सो डी थिटा इज DL अपॉन R, म्हणजे DL ची किंमत होईल R D थिटा. सो इथं DL च्या ऐवजी आपण इथं लिहिलेलं आहे R D थिटा. द फील्ड B bar at a distance r from the wire is given by. इन्फिनाइटली लॉंग स्ट्रेट कंडक्टर पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती मॅग्नेटिक फील्डची किंमत आपण फॉर्म्युला अगोदर डिराइव केलेला आहे. B इज इक्वल टू म्यू 0I अपॉन 2πr. सो B ची किंमत ही म्यू 0I अपॉन 2πr आहे. सो आता इंटिग्रेट करायचं. जसं आपण एका एलिमेंटचं इंटिग्रेशनची किंमत फाइंड केली B बार DL बारची, मग जर आपल्याला संपूर्ण लूपमुळे मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं असेल तर लाईन इंटिग्रल ऑफ B DL बार इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2π. इंटिग्रेशन म्हणजे बेरीज करायची. बेरीज इथून सुरू करून पुन्हा इथं संपवायची. म्हणजे इथं थिटाची व्हॅल्यू 0 असेल आणि जेव्हा एक सर्कल कंप्लीट करून इथं येऊ तेव्हा अँगल 360 डिग्री म्हणजे 2π होईल. सो इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2π. B बारची किंमत आहे म्यू 0I अपॉन 2πr आणि DL बारची किंमत आपण टाकलेली आहे ही R D थिटा आहे. सो R D थिटा. इथं R आणि R कॅन्सल होतील. म्यू 0 कॉन्स्टंट आहे, बाहेर काढता येईल. सो इथं दिस व्हॅल्यू लाईन इंटिग्रल ऑफ B बार डॉट DL बार ही किंमत एवढी आली इंटिग्रेशन. पण एम्पियर्स लॉ नुसार दिस व्हॅल्यू शुड बी म्यू 0 टाइम्स I. दिस इज इन ॲग्रीमेंट विथ एम्पियर्स लॉ. हे जे इक्वेशन आहे हे एम्पियर्स लॉ सारखंच आहे. लाईन इंटिग्रल ऑफ B DL बारची किंमत एवढी आहे आणि ही व्हॅल्यू किती आहे तर म्यू 0 टाइम्स I. shows that the magnetic field B due to infinitely long wire is proportional to current but inversely proportional to the distance from the wire as seen earlier. मॅग्नेटिक फील्ड जे आहे डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट आहे आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स हे आपल्याला या इक्वेशन वरनं दिसत आहे. म्हणजे हे एम्पियर्स लॉ नुसार आहे. You have studied Gauss law in electrostatic as well as magnetism. The above example shows that if the distribution of current has high degree of symmetry, such as cylindrical symmetry in case of a long wire, then the magnetic field for the given distribution of currents can be easily calculated. इथं सिमेट्री आहे, मग या सिमेट्रीवरनं आपल्याला मॅग्नेटिक इंडक्शन हे सहजपणे काढता येऊ शकेल. इट विल देन बिकम अननेसेसरी टू सॉल्व द इंटिग्रल्स विच अपीयर इन द बायोट-सॅवर्ट्स लॉ. अशा परिस्थितीमध्ये सिमेट्रीवरनं जर आपल्याला व्हॅल्यू काढणं सोपं जात असेल तर प्रत्यक्षात इंटिग्रेशन परफॉर्म करण्याची काही गरज नाही. वी नोट हिअर दॅट द बायोट-सॅवर्ट्स लॉ plays a role in magnetostatics that Coulomb's law plays in electrostatics. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये जे काम कुलम्स लॉचं होतं, मॅग्नेटोस्टॅटिक्स मध्ये ते काम बायोट-सॅवर्ट्स लॉ करतो आहे. ऑन पॅरलल लाईन्स वी कॅन से दॅट द रोल ऑफ गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्लेज द एम्पियर्स लॉ इन मॅग्नेटिझम.
गॉस लॉचं जे काम इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये होतं ते काम मॅग्नेटोस्टॅटिक्समध्ये ॲम्पियर्स लॉचं आहे. आता आपल्याला दोन कॉन्फिगरेशनमुळे मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे. मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ सोलेनॉइड अँड अ टोरॉइड. सोलेनॉइड आणि टोरॉइडचं मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं. प्रथम आपण घेऊ सोलेनॉइडचं मॅग्नेटिक फील्ड. वी हॅव लर्न्ड अबाउट अ सोलेनॉइड इन 11th स्टँडर्ड qualitatively. Consider a long, closely wound helical coil of conducting wire. एक कॉइल आहे हेलिकल आकाराची, स्पायरल आकाराची. कॉइल लॉंग आहे आणि त्याच्या ज्या कॉइल्स आहेत त्या क्लोजली वाउंड आहेत. वी अज्युम दॅट द डायमीटर ऑफ द कॉइल इज मच स्मॉलर दॅन इट्स लेंथ. त्या कॉइलची डायमीटर लांबीच्या तुलनेमध्ये खूप लहान आहे. फिगर 10.24 shows schematic diagram of a cross section of current carrying solenoid. क्रॉस सेक्शन म्हणजे एखादा छेद जर घेतला सोलेनॉइडचा, तर छेद घेतल्यानंतर समोरून बघितल्यानंतर जे दिसतं त्याची स्कीमॅटिक डायग्रॅम ही पुढच्या आकृतीमध्ये काढलेली आहे. इथं बघा, ही कॉईल आहे. आता कॉईल म्हटलं की त्याच्यामध्ये ती कॉईल स्प्रिंग सारखी गोल गोल असणार आहे. पण त्याचा एखाद्या डायमीटरच्या भोवती सेक्शन घेतला, मी कट केलं, तर काय होईल? इमॅजिन करा, इथं सिलेंडर आहे, इथं डॉट दाखवलेला आहे, इथं क्रॉस दाखवलेला आहे. म्हणजे इथं याच्या भोवती कॉइल्स आहेत, या कॉइल्स आहेत. डॉटचा अर्थ काय? बाहेर येणार. म्हणजे ही कॉईल इथून करंट बाहेर येईल. इथं क्रॉस दाखवलेला आहे म्हणजे करंट आत जाईल. तो करंट पुन्हा इथून बाहेर येईल, इथून आत जाईल, इथून पुन्हा आत बाहेर येईल, या टोकापासून आत जाईल, इथून पुन्हा बाहेर येईल, या टोकापासून आत जाईल. मग इथं सेक्शन घेतल्यानंतर फक्त त्या कडेचे जे वायर्स आहेत, म्हणजे या भागातनं त्या वायर मधला करंट बाहेर येतो आहे, या भागातनं त्या कॉइल्स मधला करंट आत जातो आहे. आता डॉट म्हणजे बाहेर येतं, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड हे अशा स्वरूपाचं असेल प्रत्येकाचं, या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड असेल. क्रॉस चिन्हाचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड या दिशेमध्ये जाणार असेल. जसं जसं आपण कंडक्टर पासून दूर जाऊ, हे फील्ड जे आहे हे युनिफॉर्म होत जाईल, कर्वेचर वाढत जाईल आणि सेंटरला ते जवळपास प्लेन असेल. या रिजन मध्ये बघितलं, याचं मॅग्नेटिक फील्ड बाहेर जात आहे, याचंही मॅग्नेटिक फील्ड हे बाहेर जात आहे. म्हणजे या कॉइलच्या सेंटरला निघणार होणारं मॅग्नेटिक फील्ड हे या दिशेमध्ये चाललेलं आहे. लेट अस कन्सिडर an ideal solenoid as shown in figure. For the application of Ampere's law, an Amperian loop is drawn as shown in figure 10.25 from equation 10.58. 10.58 म्हणजे Ampere's circuital law, line integral of b bar dot dl bar is equal to mu 0 I. Over a rectangular loop ABCD, the above integral takes the form. BDL चे 4 भाग करणार आहे आपण. इथं बघा, ही ती लूप आहे, इथून डॉट दाखवलेला आहे म्हणजे या भागातनं करंट बाहेर येईल कॉइल मधनं. इथं क्रॉस दाखवलेला आहे म्हणजे करंट आत जाईल. कॉइल अशी आहे, वरच्या भागातनं करंट बाहेर येतो, खालच्या भागातनं करंट आत जातो. या लूप, या सोलेनॉइड मध्ये आपण एक एम्पिरियन लूप घेतो, ABCD या दिशेमध्ये. मग या BDL चं इंटिग्रेशन जे आहे हे 4 भागांमध्ये विभागू. फ्रॉम A to B, फ्रॉम B to C, फ्रॉम C to D आणि फ्रॉम D to A. सो लाईन इंटिग्रल BDL म्हणजे या भागातलं इंटिग्रेशन, ए पासून बी पर्यंतचं इंटिग्रेशन, बी पासून सी पर्यंतचं इंटिग्रेशन, सी पासून डी पर्यंतचं इंटिग्रेशन आणि डी पासून पुन्हा ए पर्यंतचं इंटिग्रेशन. सो
integration from a to b, b bar dot dl bar, plus integration from b to c, b bar dot dl bar, integration from c to d आणि इंटिग्रेशन फ्रॉम डी टू ए इज इक्वल टू, ही बाजू सेम आहे सर्वांसाठी, म्यू 0 आय. In the above equation, I is the net current enclosed by the loop. या लूप मध्ये एकूण करंट जो आहे, इथं हे सर्व करंट इथं आलेले आहेत, या सर्वांचा एकूण करंट जो आहे या लूपच्या आतमध्ये एनक्लोज झालेला आहे. The second and fourth integrals are 0 because b bar and dl bar are perpendicular to each other. इथं करंट बाहेरच्या बाजूला येतोय आणि मॅग्नेटिक फील्ड या बाजूला म्हणजे परपेंडिक्युलर दिशेमध्ये, म्हणून या बाजूसाठी आणि या बाजूसाठी बी टू सी आणि डी टू ए या दोन भागासाठी या इंटिग्रेशनची किंमत म्हणजे ही इंटिग्रेशनची किंमत आणि या इंटिग्रेशनची किंमत 0 होईल, कारण बी बार आणि डीएल बार एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. The third integral is 0 because outside the solenoid B is equal to 0. We can obtain the net current I. तिसरा टर्म पण 0 आहे कारण सोलेनॉइडच्या बाहेर जो आहे इथं कुठेही करंट नाही, म्हणून इथं करंट नसल्यामुळे B ची किंमत 0 आहे, म्हणून तिसरं इंटिग्रेशन पण 0 झालेलं आहे. आता करंट इज NLI. I म्हणजे एका वायर मधनं जाणारा करंट. मग इथं एकूण जर इथं n टर्न्स असतील तर एकूण करंट किती होईल, n टाइम्स I इंटू L. फ्रॉम इक्वेशन 10.64 म्हणजे या वरच्या इक्वेशन नुसार BL B टाइम्स L इज इक्वल टू, इंटिग्रेशन मध्ये इथं बघा B कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर काढलं, शिल्लक काय राहिलं, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी डीएल बार. मग ए पासून डीएल इथून इथपर्यंत लांबी एल घेतोय आपण, मग इंटिग्रेशन डीएल ची किंमत म्हणजे ही लांबी कॅपिटल एल. सो बी एल इज इक्वल टू म्यू 0 एन आय, एल एल कॅन्सल होतील, सो बी इज इक्वल टू म्यू 0 एन आय. ऑल्दो the above result for B is obtained for an ideal solenoid, it is also valid for realistic solenoid. जरी आपण हे डेरिवेशन आयडियल सोलेनॉइड साठी घेतलं असेल तरी देखील हे रिलेशन प्रत्यक्षात जे प्रॅक्टिकल सोलेनॉइड आहे, रिअलिस्टिक सोलेनॉइड आहे, त्यांच्यासाठी देखील हा वरचा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे. पर्टिक्युलरली व्हेन अप्लाइड टू द पॉइंट्स इन द मिडल ऑफ इट, but certainly not for the points near the ends. हा फॉर्म्युला या मध्य भागावरती जे पॉइंट्स आहेत त्यांच्यासाठी ऍप्लिकेबल आहे, पण जसं जसं आपण बाहेर जाऊ म्हणजे इथं कडेला येऊ या पॉइंट वरती हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल नाही. Thus a solenoid can be designed for a specific value of B by a choice of I and N. I आणि N च्या किमतीनुसार तुम्हाला बी ची एक विशिष्ट किंमत मिळेल. ती किंमत मिळवण्यासाठी तुम्हाला जे कॉम्बिनेशन पाहिजे आहे आय आणि एनचं, हे कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही तेवढं मॅग्नेटिक फील्ड निर्माण करणारा सोलेनॉइड निर्माण करू शकता. शेवटचं ऍप्लिकेशन आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू टोरॉइड. अ टोरॉइड इज अ सोलेनॉइड ऑफ इन्फिनाइट लेंथ bent into a hollow circular tube like a structure similar to a pressurized rubber tube inside a tire of vehicle. टोरॉइड जो आहे हा एक सोलेनॉइड आहे, फायनाइट लेंथचा सोलेनॉइड आहे ज्याला बेंड केलेला आहे एका हॉलो सर्क्युलर ट्यूबच्या आकारामध्ये. आपल्या वाहनाचं जे टायर असतं त्याच्या आतमध्ये जे ट्यूब असते त्या ट्यूब सारखं स्ट्रक्चर ला टोरॉइड म्हणायचे. त्या ट्यूबच्या ऐवजी तुम्हाला कॉईल घ्यायची आहे, मग या कॉईलला जर आपण असा सर्क्युलर आकार दिला तर त्याला टोरॉइड म्हणायचं. स्कीमॅटिक
of a cross section of a toroid is shown in figure. आकृतीमध्ये टोरॉइड दाखवलेला आहे, कॉईल आहे. ही कॉईल जी आहे याच्या इथं कॉईल इथं गुंडाळलेली आहे. इथे लक्षात येईल डॉट दाखवलेला आहे म्हणजे या कॉईलमधनं करंट बाहेर येतो. इथं क्रॉस दाखवलेला आहे म्हणजे इथून करंट आत जाईल, म्हणजे करंट बाहेर येतो आत जातो, इथून बाहेर येतो आत जातो. कॉईल अशी गुंडाळलेली आहे. वरतून करंट बाहेर येईल, खालून आत जाईल, वरतून करंट बाहेर येईल, खालून करंट आत जाईल. By applying Ampere's law and taking into account the symmetry of this structure, we can obtain magnetic field along central axis of the tube in terms of current. Central axis म्हणजे इथून जर मी एखादी ॲक्सिस ड्रॉ केली तर या सेंट्रल ॲक्सिस भोवती निर्माण होणारा मॅग्नेटिक फील्ड सिमेट्रीवरनं, समानतेवरनं आपण काढू शकतो. We construct a circular Amperian loop along the central axis of the tube as shown in figure. Amperian loop इथं बघा, ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे, हा जो सर्कल ड्रॉ केलेला आहे हा Amperian loop आहे. The magnetic field lines are concentric circles in the toroid. Magnetic field lines जे आहेत ते concentric circles आहेत टोरॉइडच्या प्लेनमध्ये. द डायरेक्शन ऑफ द फील्ड इज डिक्टेटेड बाय द डायरेक्शन ऑफ करंट इन द कॉईल अराउंड द टोरॉइड. फील्डचं डायरेक्शन त्या टोरॉइडमधनं जाणारा करंट जो आहे हा ठरवेल. अगेन बाय एम्पियर्स लॉ. एम्पियर्स लॉ नुसार लाईन इंटिग्रल बी बार डॉट डी एल बार इज इक्वल टू म्यू 0 टाइम्स आय, वेअर आय इज द नेट करंट encircled by the loop. एम्पेरियन लूपने जे सर्कल केलेलं आहे त्याच्या आतमध्ये समाविष्ट असणारा करंट म्हणजे आय आहे. बी सर्वत्र कॉन्स्टंट आहे, बाहेर काढता येईल. सो बी बाहेर काढलं म्हणजे शिल्लक राहिलं इंटिग्रेशन डी एल. इंटिग्रेशन डी एल म्हणजे त्या लूपची लांबी. मग लूपची लांबी 2 पाय कॅपिटल आर म्हणजे सर्कमफरन्स ऑफ द सर्कल इज इक्वल टू म्यू 0 टाइम्स आय टोटल करंट आहे. टोटल करंटची किंमत स्मॉल आय टाइम्स एन. हियर कॅपिटल एन इज टोटल नंबर ऑफ टर्न्स इन द टोरॉइड as the integration is over full length of loop is equal to 2 pi r. इंटिग्रेशन पूर्ण लूपच्या लांबीवरती आहे म्हणून 2 pi r आलेला आहे. आणि कॅपिटल एन जे आहे ते नंबर ऑफ टर्न्स आहे. एका टर्न मधून आय करंट जातो, मग एकूण एन टर्न्स आहेत. मग या एन टर्न्स मधला एकूण करंट किती असेल म्यू 0 टाइम्स आय आणि आय टाइम्स एन. आणि हा आय टाइम्स एन म्हणजेच काय आहे त्या एम्पेरियन लूपने सर्कल केलेला एकूण करंट. मग एकूण करंटच्या ऐवजी एका कॉईल मधला करंट आय मल्टिप्लाइड बाय कॅपिटल एन म्हणजे टोटल नंबर ऑफ लूप्स. फॉर्म्युला रिअरेंज केल्यानंतर वी गेट बी इज इक्वल टू म्यू 0 एन आय डिवायडेड बाय 2 पाय आर. फ्रॉम दिस इक्वेशन we see that b bar is inversely proportional to r. या फॉर्म्युल्यामध्ये b न्यूमरेटरला आहे, r डिनॉमिनेटरला आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जे आहे इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r म्हणजे डिस्टन्स. Thus, unlike the solenoid, magnetic field is not constant over the cross section of the toroid. r अंतर जसं जसं बदलेल तसं मॅग्नेटिक फील्ड बदलणार आहे. सोलेनॉइड मध्ये जसं मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट होतं इथं ते कॉन्स्टंट नाही, आर नुसार बदलत जाणार आहे. इथं आपला हा चॅप्टर पूर्ण होतो आहे, मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. या चॅप्टरवरचे प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवायचे आहेत. काही डाऊट असल्यानंतर ते माझ्याबरोबर डिस्कस करा ग्रुपच्या माध्यमातून किंवा पर्सनल मेसेज टाकून. पुढच्या वेळेस आपण शेवटचा चॅप्टर मॅग्नेटिझम बघूया.